नमस्कार, मी सतीश आसाराम वराड. पुस्तक परिचयमध्ये पुस्तकाचे नाव मी अल्बर्ट एलिस, लेखिका डॉक्टर अंजली जोशी. पान क्रमांक 64, भाग 4. आज कॉलेजचा पहिला दिवस होता. सिटी कॉलेज ऑफ न्यूयॉर्क कॉलेजचे प्रेसिडेंट फेडरिक रॉबिन्सन सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण करणार होते. कॉलेजच्या भव्य हॅरिस हॉलमध्ये त्यांची वाट पाहता मी थांबलो होतो. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या पदवीसाठी या कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला होता. या विषयाव्यतिरिक्त इतरही अनेक विषय इथे शिकवले जात होते. सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे हा भव्य लेक्चर हॉलही गच्च भरून गेला होता. हॉलमधली गर्दी हळूहळू वाढत होती. मी खिडकीजवळ बसलो होतो. मॅनहॅटनच्या टुमदार टेकडीवर हे कॉलेज बांधलेलं होतं. खिडकीतून खाली नजर टाकली तर न्यूयॉर्क मधले रस्ते, बिल्डिंग्स, माणसं खेळण्यातल्यासारखे दिसत होते. या खेळण्यातल्या गर्दीतून मॅनहॅटनच्या बाजूला असलेलं हार्लेम गाव उठून दिसत होते. पूर्वेपासून पश्चिमेकडे पसरलेल्या हडसन नदीच्या निळाशार पाण्याची किनार लाभलेल्या हार्लेमचा पट्टा त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे लक्ष वेधून घेत होता. आफ्रिकन अमेरिकन लोकांची ही सांस्कृतिक आणि व्यापारी वसाहत नुकतीच भरभराटीला आली होती. ती बघत असतानाच मनात विचारांचे तरंग उमटत होते. शाळेची स्थानक पदवी मी उत्तम गुणांनी प्राप्त केली होती. त्या वर्षीच्या एकूण 150 मुलांमध्ये माझा क्रमांक 7वा होता. माध्यमिक शाळेत जाईपर्यंत खरं तर क्रमिक पुस्तकं वाचण्यातला माझा रस कमी झाला होता. क्रमिक पुस्तकं घुकून मिळवलेले यश मला तात्पुरतं वाटायचं. एखादी गोष्ट समजली की त्यावर माझं स्वतंत्र विचार लगेच चालू व्हायचा. पुस्तकातलं जसेच्या तसं उतरवण्यापेक्षा स्वतंत्र विचारांनी लिहिणं जास्त महत्वाचं वाटायचं. अगदी खरं सांगायचं तर अशा चाकुरीबद्ध अध्ययनाला मला मनस्वी कंटाळा यायला लागला होता. पण क्रमिक अध्ययन कितीही कंटाळवाणं असलं तरी पुढे जायचं असेल तर त्याच्याशी जुळवून घेणं भागच होतं. अचानक सगळीकडे शुकशुकाट झाला आणि माझी तंद्री भंग पावली. रॉबिन्सन सरांचं हॅरिस हॉलमध्ये आगमन झालं. सर्वांना अभिवादन करून आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करून त्यांनी बोलायला सुरुवात केली. सिटी कॉलेज ऑफ न्यूयॉर्कला उज्ज्वल ऐतिहासिक परंपरा आहे. 1847 साली श्रीयुत हॅरिस यांनी फ्री अकॅडमी या नावाने हे कॉलेज सुरू केले. तेव्हा कुठल्याही धर्माच्या, संस्कृतीच्या, आर्थिक स्तरातल्या मुलांना मुक्त प्रवेशद्वार मिळावा हा त्यांचा मुख्य उद्देश होता. ओपन द डोअर्स टू ऑल हे कॉलेजचं ब्रीदवाक्य आहे. अमेरिकेतल्या उच्च शिक्षण देणाऱ्या नामांकित संस्थांमध्ये आपल्या कॉलेजचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. मला सांगायला अभिमान वाटतो की आतापर्यंत आपल्या कॉलेजचे 6 माजी विद्यार्थी नोबेल पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत. हॉलमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट केला. रॉबिन्सन सरांनी कॉलेजने सुरू केलेल्या नवीन उपक्रमांची माहिती द्यायला सुरुवात केली. 1930चं सध्याचं वर्ष कॉलेजच्या इतिहासात क्रांतिकारक ठरणार आहे. मागच्या वर्षापर्यंत फक्त मुलांना प्रवेश दिला जात होता, पण या वर्षीपासून मुलींनाही प्रवेश देणं सुरू केलं आहे. या नव्या उपक्रमाला भविष्यकाळात मुलींकडून वाढता प्रतिसाद मिळेल अशी मला खात्री वाटते. या रमणीय परिसरात कुठल्याही गोष्टींची कमतरता होती ते तेव्हा कुठे माझ्या लक्षात आलं. कॉलेजमध्ये पाहावं तिकडं मुलंच नजरेला येत होती. मुलींना प्रवेश देणं सुरू केलं असलं तरी मुलींची संख्या अगदीच तुरळक होती. या संपूर्ण भरलेल्या हॅरिस हॉलमध्ये मुली कुठेच नजरेला दिसत नव्हत्या. असल्यास तर त्या शोधून काढणं म्हणजे गवतातली सुई शोधण्यासारखंच अवघड होतं. मुलींशिवाय कॉलेजला मजा नाही मला राहून राहून वाटत होतं. परत एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मी भाषणाकडे लक्ष वळवलं. आपल्या कॉलेजची उज्ज्वल परंपरा पुढे चालवण्याचं काम आता तुमचं आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांनाच माझ्या सदिच्छा आहेत. माझी खात्री आहे की इथे बसलेल्या तुमच्यापैकी कुणीतरी जागतिक कीर्ती मिळवून कॉलेजचं उज्ज्वल परंपरा चालू ठेवेल. असं सांगून ते थांबले होते. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू झाला होता. माझं लक्ष परत निसटलं. सिटी कॉलेजची माहिती सिडने दिली होती. तो या कॉलेजमध्ये शिकत होता. शहरातल्या इतर कुठल्याही कॉलेजपेक्षा हे कॉलेज उत्तम आहे. तुला कितीही चांगले गुण मिळाले तरी इतर कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊ नकोस. इतर कॉलेजमध्ये प्रोटेस्टंट मुलांसाठी जागा राखीव असतात. त्यात तुझा निभाव लागणं कठीण आहे. शिवाय कॉलेजच्या चर्चमधली उपस्थिती बंधनकारक असते. इथे तसं नाही. जॉन फिनले कॉलेजचे प्रेसिडेंट झाल्यापासून त्यांनी उदारमतवादी धोरणाचा अवलंब करायला सुरुवात केली होती आणि अजूनही कॉलेजमध्ये तेच वातावरण कायम आहे. या कॉलेजचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की विद्यार्थी जर न्यूयॉर्कचा रहिवासी असेल तर त्याला शैक्षणिक फी माफ होती. तू झटून अभ्यास केलास आणि गुणवत्ता यादीत झळकलास तर तुला शिष्यवृत्तीही मिळेल.
कॉलेजची 4ही वर्षे मला शिष्यवृत्ती मिळत होती. सिद्धने सांगितलं होतं. सिद्धने दिलेल्या माहितीचा बराच उपयोग झाला होता. फी माफीची मला नितांत गरज होती. डॅडीनं पोटगी देणं पूर्णपणे थांबवलं होतं. आमची आर्थिक परिस्थिती अजूनही बिकट झाली होती. घर खर्च दिवसेंदिवस वाढत होता. तो भागवण्यासाठी काहीतरी हालचाल करणं भागच होतं. खूप विचार करून मी एक मार्ग शोधून काढला होता. तो म्हणजे पॅन्ट मॅचिंगचा व्यवसाय करणं. हा व्यवसाय शिकता शिकताही करता येण्यासारखा होता. कित्येकदा पुरुषांनी परिधान करण्याच्या सूट्सपैकी कोट चांगल्या स्थितीत राहतो, पण पॅन्ट जेव्हा विरत जाते तेव्हा त्याच्या चांगल्या कोटाला अगदी बरोबर शिवेल अशी नवी पॅन्ट त्यांना विकण्याचा किंवा त्यांचा कोटाला साजेल अशी पॅन्ट शिंप्याकडून शिवून घेऊन ती ग्राहकांना विकण्याचा उद्योग मी सुरू केला होता. या उद्योगात पॉललाही मदतीला घेतलं होतं. सुरुवातीला उत्पादकांकडून पॅन्ट्स प्रत्यक्ष घेऊन त्या विकण्याचाही प्रयत्न केला होता, पण त्या व्यवसायात जेव्हा यशाची आशा दिसेना तेव्हा मी मूळ पॅन्ट मॅचिंग व्यवसायाकडे वळलो होतो. मॅथ्यू नावाचा एक डीलर आम्हाला भेटला होता. तो आमच्या सर्व पॅन्ट्स विकत घ्यायचा. त्याच्यामुळे या व्यवसायात थोडाफार जम बसायला लागला. वर्तमानपत्र वाटण्याचं काम आम्ही आता सोडून दिलं होतं, कारण या व्यवसायात बऱ्यापैकी आर्थिक कमाई व्हायला लागली होती. अर्थात तरीही आर्थिक चणचण होतीच, पण निदान मनावरचा भार थोड्याफार प्रमाणात तरी हलका करायला या व्यवसायाची मदत झाली होती. सगळे विद्यार्थी हॉलमधून उठायला लागले आणि माझं चित्त परत हॉलकडे वळलं. मीही माझ्या विभागाकडे जायला निघालो. पहिलाच दिवस असल्यामुळे कुठलंच लेक्चर होणार नव्हतं. विषयाचं टाइम टेबल घेऊन जरी जायला निघालो, घरापासून कॉलेजपर्यंत यायला आता सबवे ट्रेनची सवय करायला लागणार होती. सबवे ट्रेनची माहिती मी आधीच काढून ठेवली होती. शहरामध्ये हिंडण्याची ही कमी वेळातली, सुरक्षित आणि त्यातल्या त्यात स्वस्त अशी रेल्वे सेवा होती. 137 स्ट्रीट हे कॉलेजपासून जवळ असलेले सबवेचं मोठं टर्मिनल होतं. रोजच्या प्रवासासाठी लागणारं मेट्रो कार्ड मागच्या आठवड्यात काढलं होतं. हे कार्ड कधीही काढलं तरी चालत होतं, कारण प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात होईपर्यंत त्यातून पैसे कापले जात नाहीत. हे मी माहीत करून घेतलं होतं. हे कार्ड बस प्रवासासाठीही वापरता येणार होतं. मॅनहॅटनच्या सबवेचा नकाशा मी हातात धरला. डिकमॅन स्ट्रीटच्या स्टॉप नंतर 191 स्ट्रीट, मग 181 स्ट्रीट, 168 स्ट्रीट, 157, 145 आणि त्यानंतर 137 स्ट्रीटचा कॉलेजचा स्टॉप. स्वतःशी घोकतच ट्रेनमध्ये बसलो. भविष्याच्या योजना ट्रेनच्या वेगापेक्षाही मनात जास्त वेगाने धावायला लागल्या. खरं तर मला लेखक व्हायचं. एवढे विचार आणि कल्पना मनात भिरभिरतात की त्या लिहिण्याशिवाय चैन पडत नाही. लेखक झालो की कुठल्याही बंधनाशिवाय मनाप्रमाणे हवं ते लिहायला मोकळा राहीन. पण लेखक होणं हा पूर्ण वेळचा व्यवसाय होणं कठीण आहे, याची जाणीव मला आहे. आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या बळावर उभं राहणं हे माझं पहिलं उद्दिष्ट आहे. त्यासाठी नोकरी किंवा इतर काही उद्योग केल्याशिवाय तरणोपाय नाही. गेल्या काही वर्षात न्यूयॉर्कमध्ये उद्योग आणि व्यापाराची इतकी भरभराट झाली आहे की जिकडे तिकडे व्यापाराची केंद्र स्थापन होताना दिसत आहे. व्यवस्थापक किंवा अकाउंटंट यासारख्या नोकऱ्यांना इतर नोकऱ्यांच्या मानाने मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा विचार करता बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची पदवी घेणं जास्त उपयुक्त वाटतं. या पदवीसाठी अकाउंटन्सी हा विषय विस्तृत शिकावा लागेल. अकाउंटन्सीची मला फारशी रुची नाही, पण अर्थार्जनासाठी तोच सर्वात योग्य वाटतोय. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमधलं अकाउंटन्सीचं व्यावसायिक शिक्षण जर घेतलं तर नोकरीही चटकन लागेल आणि मग हवं ते लिहिण्यासाठी आवश्यक असणारं आर्थिक स्थैर्यही आपोआपच प्राप्त होईल. त्यासाठी प्रथम कॉलेज शिक्षण उत्तमरित्या पूर्ण करायला हवं. कॉलेजच्या पहिल्या सेमिस्टरला सुरुवात झाली. अकाउंटन्सी हा माझा मुख्य विषय होता. तो सोपा असला तरी वृक्षाने कंटाळवाणा वाटायचा. अकाउंटन्सीच्या जोडीने इंग्रजी साहित्य हा विषय सहाय्यक विषय म्हणून मी निवडला होता. शाळेत आल्यापासूनच जॉन्सन सरांनी इंग्रजी साहित्याची गोडी लावली होती. त्यावेळेस पासूनच या विषयाने माझ्यावर मोहिनी घातली होती. त्यामुळे मी इंग्रजी विषयांचा अकाउंटन्सीपेक्षाही जास्त अभ्यास करायचो. इंग्रजी साहित्य वाचताना माझ्या कल्पनेला पंख फुटायचे. शेक्सपियरच्या अभिजात आणि अजरामर साहित्यकृती, वर्ड्सवर्थ, ब्राउनिंग, शेलेट, टेनिसन यांच्या कविता वाचताना त्या साहित्य रसात डुंबतच राहावंसं वाटायचं. यातल्या काहीतरी साहित्यकृतींची माहिती जॉन्सन सरांनी दिली होती. त्या यापूर्वीही वाचलेल्या होत्या, पण आता परत वाचताना त्यांचा अर्थ नव्याने कळायचा. त्या वाचताना भावना उत्कटपणे उचंबळून यायच्या. प्रत्यक्षातलं आयुष्य एवढं रंगीबेरंगी नसलं तरी शब्दांची मखमली भाषा हवीविशी वाटायची. असं वाटायचं की प्रेम, आनंद, दुःख, शोक, विफलता अशा तऱ्हेतऱ्हेच्या भावना आणि त्याहूनही विभिन्न अशा भावनांच्या छटा साहित्याने किती समर्थपणे पेलल्या आहेत. भावनांच्या मुळापर्यंत जाण्याचं, त्यांचा सखोल वेध घेण्याचं किती महत्वाचं योगदान साहित्यानं मानवजातीला दिले. वसंत ऋतूची चाहूल लागली आणि कॉलेजच्या दुसऱ्या सेमिस्टरला सुरुवात झाली. ऐन वसंतातला कॉलेजचा कॅम्पस अत्यंत रमणीय दिसायचा.
या कॅम्पसमध्ये कित्येक वेळा मी फेऱ्या मारायचो. 130 क्रमांकापासून थेट 141 क्रमांकाच्या रस्त्यापर्यंत पसरलेल्या 35 एकरच्या कॉलेजच्या भव्य कॅम्पस डोळ्यात मावायचा नाही. जितक्या लांब नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ दिसायची. पिवळे जर्द डॅफोडिल्स, मंद गुलाबी रंगाची ट्युलिप्स, लव्हेंडर रंगाची ऑर्किडस आणि लाल पांढरी कॅब्रॅपल्स हिरव्यागार पार्श्वभूमीवर उठण दिसायचे. एकमेकांत मिसळून गेलेले त्यांचे अनेकविध रंग डोळ्यांना सुखवायचे. कॅम्पसमधल्या छोट्या मोठ्या वृक्षवेली वसंत ऋतूचं आगमन ठळकपणे जाणून घ्यायच्या. मन कसं अगदी प्रसन्न व्हायचं. अशा प्रसन्न वातावरणात वर्ड्सवर्थ मनात आलेला उतरायचा. पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फीलिंग्स. इट टेक्स इट्स ओरिजिन फ्रॉम इमोशन रिफ्लेक्टेड इन ट्रॅक्विलिटी. मनातल्या प्रबळ भावनांच्या उत्कर्षपणे खळखळणारा प्रवाह म्हणजे काव्य. शांत चित्ताने केलेल्या भावनांच्या संस्मरणातून काव्याचा जन्म होतो. वाटत राहायचं की प्रत्येक साहित्य कृतीला जीवनाबद्दल काहीतरी सांगायचं असतं. फक्त हे सांगणं समजून घ्यायला लागतं. या सेमिस्टरमध्ये आधीच्या विषयांबरोबरच अजून एक विषय अभ्यासाला होता. तो होता मानसशास्त्र. सामान्य मानसशास्त्र आणि उपयोजित मानसशास्त्र हे त्यातले उपविषय होते. हे दोन्ही विषय शिकवायचे प्राध्यापक अलेक्झांडर मीन्स. त्यांना माझ्याबद्दल विशेष आस्था होती. यालाही एक कारण होतं. मानसशास्त्र विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्ता चाचणी स्वतः सोडवणं या कॉलेजमध्ये बंधनकारक होतं. या चाचणीत मला सर्वोच्च गुणांक मिळाला होता. तो कुशाग्र बुद्धिमत्तेचा निर्देशक होता. सामान्य बुद्धिमत्तेचा वारसा तुला मिळालेला आहे. या उच्च क्षमतेचा वापर करून तू मानसशास्त्रातच मूलगामी संशोधन करावंस अशी माझी इच्छा आहे, ते नेहमीच सांगायचे. प्राध्यापक मीनच्या व्याख्यानातल्या प्रत्येक शब्द मी तल्लीन होऊन ऐकायचो. उच्च क्षमता आपल्यात असणं म्हणजे काय, तर एखादी विशिष्ट गोष्ट आपण इतरांपेक्षा जास्त चांगली करू शकण्याची नैसर्गिक देणी आपल्याला प्राप्त होणं. पण आपल्यात एखादी क्षमता उपजत असली तर याचा अर्थ ती आपोआपच प्रगटत नाही, तर मेहनतीचे श्रमाचे संस्कार तिच्यावर करावे लागतात. त्या क्षमतेचा वापर करण्याची कला स्वतःला मुरवून घ्यावी लागते. त्यासाठी साधना करावी लागते, मेहनत करावी लागते. तेव्हाच तिचा जास्तीत जास्त वापर मनुष्य करू शकतो. नाहीतर उच्च क्षमता असूनही तिचा वापर करत नसलेला मनुष्य तेथेच राहतो, गंजून जातो. ती क्षमता असूनही वाया घालवतो. त्यांचं बोलणं कानात घुमत राहायचं. नव्या सेमिस्टरच्या सुरुवातीलाच मी आत्मपरीक्षण करायला सुरुवात केली. मला आढळून आलं की शालांत परीक्षेत आणि कॉलेजच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये जरी मला चांगले गुण मिळाले होते, तरी मी जर माझ्या क्षमतेचा पुरेपूर वापर केला असता तरी याहीपेक्षा उच्च गुण नक्कीच मिळाले असते. पण ते मिळत नसल्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे अभ्यासात चालढकल आणि दिरंगाई करण्याची सवय. ही सवय मला का लागली होती ते शोधून काढण्याचा मी प्रयत्न केला. मी असा विचार केला की क्रमिक अभ्यास हा कंटाळवा नसतो, तो किचकट आणि निरस असतो. त्यात आनंददायी काहीच नसतं. त्यामुळे तो शक्य तेवढा पुढे ढकलला तर वृक्षकामातून सुटका होऊ शकते. अभ्यास कमी केल्यामुळे कमी गुण मिळाले तरी मला त्याची पर्वा नाही. मला आठवायला लागलं की मी असा विचार फार पूर्वीपासूनच, म्हणजे अगदी शालेय वयापासूनच करत होतो. माध्यमिक शाळेपासूनच अभ्यास वेळेच्या वेळी न करता तो मी पुढे ढकलायचो. शेवटी परीक्षेच्या वेळी आदल्या दिवशी जागून अभ्यास पूर्ण करण्याची पाळी यायची. शेवटच्या क्षणी अभ्यास केल्यामुळे तो पुरेसा व्हायचा नाही. शाळेमध्ये असताना प्रत्येक मुलाला त्याची वही पुस्तक ठेवायला स्वतंत्र लॉकर दिलेला होता. पण अभ्यासाचा कंटाळा असल्याने वह्या आणि पुस्तकं लॉकरमधून घरी आणायची तसदीही मी घ्यायचो नाही. हीच सवय कॉलेजच्या आधीच्या सेमिस्टरमध्येही कायम होती. तिचा बिमोड करण्यासाठी माझ्या दृष्टिकोनाचं परीक्षण करणं भाग होतं. क्रमिक अभ्यासाबाबत माझा दृष्टिकोन मी मनाशी उच्चारला. तो होता, हे काम कंटाळवाणं, किचकट आणि निरस आहे. ते अगदी आत्ताच करण्याची गरज नाही, थोडं सावकाशीने नंतर करता येईल. हा दृष्टिकोन मी जरूर बाळगला होता, पण त्यात कितपत तथ्यांश आहे हे कधीही आजमावून पाहिलं नव्हतं. मी उच्चारत असलेल्या प्रत्येक वाक्य मुळापासून तपासायचं ठरवलं. अभ्यास कंटाळवाणा, किचकट आणि निरस असतो ही गोष्ट सत्य आहे, पण या सत्य गोष्टीवरून वस्तुस्थितीला धरून नसलेला असा निष्कर्ष मी काढत होतो की एखादी गोष्ट आवडती असेल तरच करावी, अन्यथा नाही. या गृहीतकाची उलट तपासणी मी सुरू केली. हा निष्कर्ष मी कुठल्या आधारावर काढला तो मला सोयीचा वाटल्यामुळे माझ्याच डोक्यातून जन्मलेला आहे. अभ्यासात चालढकल केल्यामुळे तो करण्यातून तात्पुरती सुटका झाली, तरी त्यामुळे अखेर नुकसान मात्र अधिक होतं. कारण कधी ना कधीतरी या अभ्यासाचा सामना करावाच लागतो. एवढंच नाही तर तो वेळच्या वेळी करत नाही याची टोचणीही लागून राहते. अभ्यास कमी केल्यामुळे कमी गुण मिळाले तर त्याची पर्वा नाही असं मी म्हणतो.
तेव्हा स्वतःच खोटं समाधान करून घेत असतो. स्वतःच्या चालढकल करण्याच्या सवयीवर पांघरून घालण्याचा तो एक लंगडा प्रयत्न असतो. वास्तविक आपल्या क्षमतेपेक्षा कामगिरी जर निकृष्ट होत असेल तर त्याची पर्वा वाटणं जरुरीच आहे. कारण अशी पर्वा वाटली तरच मनुष्य प्रगतीपथावर जाऊ शकेल. अन्यथा छोटं उद्दिष्ट ठेवून स्वतःच्या क्षमतांचा ऱ्हास करून घेईल. मला प्रगतीपथावर वाटचाल करायची आहे, त्यामुळे चालढकल करण्याची सवय बदलण्याचा मी मनापासून प्रयत्न करीन. प्रयत्नांना मी तात्काळ सुरुवात केली. एखाद्या गोष्टीचा कंटाळा येत असेल आणि ती करावीशी वाटत नसेल तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे ती कंटाळवाणी आणि नावडती गोष्ट ताबडतोब करणं. माझ्या लक्षात आलं की अभ्यासाला बसल्याबरोबर सुरुवातीलाच फार कंटाळा यायचा. त्यामुळे मी तो पुढे ढकलायचो आणि ही सुरुवातच हाणून पाडायचा बेत मी मनाशी आखला. तेव्हा प्रत्यक्ष अभ्यासाला बसण्याची वेळ आली. तेव्हा मनाला बजावलं की फक्त सुरुवातीची 5 मिनिटच अभ्यास करायचा आहे. 5 मिनिटांनंतर पुढे करायचा की नाही ते ठरवता येईल. सुरुवातीची 5 मिनिटच महत्वाची असतात. त्या वेळात जर नेटाने अभ्यास केला तर नंतरचा अभ्यासही सुरळीत चालू होतो. कारण सुरुवातीच्या कंटाळ्यावर मात करण्याचं अवघड असतं. 5 मिनिटं अभ्यास करायचा आहे असा विचार केला तर अभ्यासाला सुरुवात करणं फार अवघड वाटत नाही. एकदा का सुरुवात केली की आपण अभ्यास करत आहोत या भावनेमुळे तो पुढे चालू ठेवायला उत्तेजन मिळत जातं. प्राध्यापक मिंजींनी उत्तेजनाचं महत्त्व अनेकदा मांडलं होतं. एखादं वर्तन घडून होण्याकरता उत्तेजनाचा उपयोग होतो. स्वतःला उत्तेजन द्यायला मी सुरुवात केली. 5 मिनिटापासून सुरुवात करून मग 10 मिनिटं 15 मिनिटं असा अभ्यासाचा कालावधी वाढवत नेऊन अभ्यासात चालढकल करण्याच्या सवयीपासून मी स्वतःचा सुटका केली. स्वतः शोधून काढलेल्या या पद्धतीला मी नाव दिलं द 5 मिनिट प्लॅन. माझ्या अभ्यासात अभूतपूर्व बदल दिसून आला. कॉलेजच्या नियमानुसार सेमिस्टर संपण्यापूर्वी प्रत्येक विषयातल्या काही ठराविक भागांवर आधारित असे 4 पेपर स्वयं अध्ययन करून प्राध्यापकांकडे सुपूर्द करायचे होते. चालढकल करण्याच्या सवयीमुळे पहिल्या सेमिस्टरमधले पेपर नेहमीप्रमाणे सेमिस्टर संपण्याच्या सुमारास शेवटच्या क्षणी प्राध्यापकांच्या स्वाधीन केले होते. पण नव्या सेमिस्टर पासून या सवयीत मी सुधारणा केली. सेमिस्टरच्या सुरुवातीला लायब्ररीत फारशी गर्दी नसायची. सेमिस्टर सुरू होताच मी विषय निवडलेले होते, त्यामुळे तयारी करायला आवश्यक तेवढाच कालावधी मिळाला. सेमिस्टरच्या सुरुवातीलाच पेपर सुपूर्द केल्यामुळे कॉलेजमधील प्राध्यापक थक्कच झाले. कारण अशा प्रकारे पेपर देणारा कॉलेजमधील मी एकमेव विद्यार्थी होतो. याचा फायदा असा झाला की मुख्य परीक्षेच्या आधीही अवधी मिळाला. काही आठवडे अगोदरच अभ्यासावर संपूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकलो. नव्या सेमिस्टर पासून परीक्षेतली माझी कामगिरी चांगलीच उंचावली. साहित्य, तत्वज्ञान आणि मानसशास्त्र हे तर आवडीचे विषय होते, पण विशेष आवड नसलेल्या अकाउंटन्सी सारख्या विषयावरही मी मेहनत घ्यायला लागलो. पुढच्या प्रत्येक सेमिस्टरमध्ये उत्तम प्रावीण्य मिळवत गेलो. दुसऱ्या सेमिस्टर पासून मला शिष्यवृत्तीही मिळायला लागली. स्वतःला दिलेल्या सरावातून मी बरंच काही शिकलो होतो. कोणत्याही कामाच्या बाबतीत चालढकल केली तर कटकटींमधून तात्पुरती सुटका होते, पण त्यामुळे दूरवरच्या हितावर पाणी पडतं. म्हणूनच नजीकच्या आनंदापेक्षा दूरवरच्या हिताचा विचार करणं अधिक श्रेयस्कर आहे. हा दृष्टिकोन जेव्हा माझ्यात पक्का रुजला तेव्हाच माझ्या जुन्या सवयींचा बिमोड झाला. नाहीतर जुन्या सवयींचे तोटे स्वतःला सांगून तिच्यात सुधारणा होणं दुरापास्त होतं. धन्यवाद.